तर नमस्कार मंडळी, आज होता पुऱ्यांचा बेत. त्यासाठी मी बटाट्याची भाजी केलेली होती. ही बघा किती टेम्पटिंग आहे. कोणी म्हणणार नाही फक्त बटाट्याची भाजी आहे. तर चला मी कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवते. बऱ्याचदा काय होतं ना, आपण अचानक काहीतरी प्लॅन करतो आणि घरामध्ये काही भाज्या नसतात. तर आज माझं तसंच झालं होतं. मी कणिक मळली, मुलं म्हटली आई पुऱ्या बनव. तर भाजी काही शिल्लक नव्हती, मग फक्त बटाटे होते. म्हटलं चला आपण आज अशी बटाट्याची भाजी बनवू जी खूप ड्राय पण नसेल आणि सुकी भाजी बनवल्याचं पण समाधान आणि खाण्याचं पण समाधान होईल. तर बऱ्याचदा असेच मी जुगाड करत असते, अचानक काहीतरी ठरलं की, आणि ते सक्सेस पण होतं. मला जास्तीत जास्त जुगाडू रेसिपीज खूप येतात. तसे मी फार काही सुगरण नाही आहे, पण हे मला बरोबर जमतं. बायकांमध्ये सगळ्याच ते टॅलेंट भरपूर असतं. अचानक काहीही करायला सांगा त्या नेहमीच तयार असतात. जिरे मोहरी छान तडतडून द्यायची. याच्यामध्ये बेडगी मिरची पण फोडणीमध्ये तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हती म्हणून मी मिरची पावडर घातलेली याच्यामध्ये. छान फोडणीचा सुगंध सुटल्यावरती कांदा टाकला मी. कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. तेल गरम झाल्यावर जी फोडणी टाकतो त्याच्यामध्ये थोडं हिंग पण टाकायचं. खूप छान सुगंध येतो भाजीला. कांदा परतून झाला आहे. आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली मी. आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवते, विकतची नाही घेत. विकतची आलं लसूण पेस्ट तेलात टाकल्यावर खूप अशी तडतड उडते, पूर्ण किचन कट्टा पण खराब होतो, गॅस पण खराब होतो. तर घरीच मी बनवते आलं लसूण पेस्ट. या भाजीसाठी भरपूर असा टॉमॅटो घालायचा आहे, त्याच्यामुळे छान ग्रेव्ही येते भाजीला. मी 2 मोठे टॉमॅटो चिरलेले आहेत. टॉमॅटो आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. दोन्ही पण असे मऊ झाले पाहिजे, सॉफ्ट असे. टॉमॅटो शिजण्यापुरतं थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यामुळे पटकन शिजतात टॉमॅटो, जास्त वेळ नाही लागत. झाकण ठेवल्यावर चांगलं शिजेल. हे माझ्याकडून आता मिस्टेक झाली आहे की हे शूट करताना मी झाकण ठेवलं होतं. टॉमॅटो चांगले शिजले आणि मी मसाले टाकले आणि पुन्हा झाकण ठेवलं. तर ते मसाले टाकतानाचं माझं शूटच झालं नाही. तर तुम्ही ते नीट बघा. मी याच्यामध्ये सगळे मसाले यामध्ये मी धने जिरे पूड, हळद, गोडा मसाला टाकलेला होता. झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घ्यायचे कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले असे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तेल सुटलं आहे मसाल्याला. आणि आता मी घाटी मसाला टाकते, म्हणजेच कांदा लसूण मसाला. याला विशेष काही इतर मसाल्यांची गरज नाही आहे. आपले जे मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले असतात, गोडा मसाला, गरम मसाला, धने जिरे पूड, एवढा आपण टाकू शकतो. त्यानंतर पुन्हा एकदा सगळं परतून घ्यायचं. आणि जे मी बटाटे उकडलेले होते ते छान हाताने स्मॅश करून घेतले होते मी. आणि बटाट्याला मीठ लावलेलं ऑलरेडी.
भाजी जास्त सुकी करायची नाही आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं अर्धा ग्लास. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं करू शकता, पाणी टाकू शकता. बटाटे त्या ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचे. हाताने स्मॅश केलेला बटाटा त्याची टेस्ट चांगली लागते खूप. बटाटे हाताने कुस्करताना त्याच्यामध्ये मी ऑलरेडी मीठ घालूनच कुस्करले होते, त्यामुळे आता एक्स्ट्राचं मीठ नाही टाकणार आहे मी. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी हाताने कुस्करून टाकायची. तुम्ही हवं तर पुन्हा एक वाफ देऊ शकता. मला मीठ कमी पडलं होतं त्यामुळे मी जरा पुन्हा टाकले मीठ. तुम्ही नंतर पण पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला आणखी याच्यापेक्षा पातळ हवं असेल थोडी भाजी. पण मी नाही टाकलं, मला एवढंच होतं की जास्त पण मुलांना पातळ नको होती, त्यामुळे मी ग्रेव्ही टाईपच केली होती. कसुरी मेथी थोडी गरम करून मी अशी चोळून टाकली हाताने. हे सगळं शेवटी टाकायचे म्हणजे त्याचा स्मेल छान येतो. त्यानंतर वरून मी कोथिंबीर टाकली. ही भाजी खूपच चटपटीत लागते. तुम्हाला हवं तर आमचूर पावडर पण टाकू शकता. अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे, खाण्यासाठी तयार आहे. एकदा नक्की करून बघा या पद्धतीने भाजी, नक्कीच सगळ्यांना आवडेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.